अजित पवारांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व कोण करणार? बारामतीचा नवा दादा कोण होणार? राष्ट्रवादीची कमान आता नेमकी कोण सांभाळणार? घरचे, पक्षाचे की विश्वासाची माणसं? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या प्रश्नांवरून आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पवार म्हणजे राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी म्हणजे पवार हे समीकरण असल्यामुळे पवार कुटुंबातीलच कुणाकडे नेतृत्व जाईल का? अजित पवारांचा उत्तराधिकारी कोण? नेमकी चर्चा कुणाच्या नावाची आहे? पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. बारामतीत अर्थकारणाशी संबंधित सहकारी साखर कारखाने, सहकारी संस्थांवर उपमुख्यमंत्री पवार यांचं एक हाती वर्चस्व आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी मोठ्या कष्टाने आणि नियोजनाने या संस्था नावारूपाला आणल्या, संस्थांना शिस्त लावली. त्यामुळे त्यांची बरोबरी करणाऱ्या नेत्याचा तसेच त्याप्रमाणे काम करणाऱ्या नेत्यालाच बारामतीकर स्वीकारतील हे तर स्पष्ट आहे. पवार कुटुंबियांमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार पक्ष नेतृत्व करतील की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. अजित पवारांची जागा भरून काढणं आव्हानात्मक असलं तरी पक्ष आणि कुटुंबातून काही महत्त्वाची नावं आता समोर येतात. त्यात सध्या सुनेत्रा पवार यांचं नाव सर्वात आघाडीवर आहे. मंत्री नरहरी झिरवळ आणि राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री करण्याची खुली मागणी केली आहे. 2024 मध्ये सुप्रिया सुळेंविरोधात लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार मैदानात उतरल्या होत्या. ही निवडणूक त्या हरल्या, पण या लढतीमुळे त्यांना राज्यभरात राजकीय ओळख मिळाली. त्यानंतर 2024 मध्ये महायुतीच्या उमेदवार म्हणून त्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. त्यामुळे सध्या त्या राज्यसभा खासदार आहेत. पण सध्या चर्चा अशी सुरू आहे की त्या राजीनामा देऊन बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवू शकतात आणि त्यांच्या जागी पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवलं जाऊ शकतं. कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल मोठी सहानुभूती आहे आणि पवार कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी त्या एक स्वीकार्य चेहरा ठरू शकतात. त्यामुळे सुनेत्रा पवार यांचं नाव सध्या आघाडीवर आहे. तर दुसरं चर्चेतलं नाव आहे पार्थ पवार यांचं. पार्थ हे अजित पवार यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. त्यांना राजकीय अनुभवही आहे. त्यांनी 2019ची लोकसभा निवडणूक मावळ मतदारसंघातून लढवली होती. अजितदादांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न होता, मात्र निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर सक्रिय राजकारणातही पार्थ पवार नंतर दिसले नाही. पार्थ पवारांचं पवार हे आडनाव त्यांना राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं बनवत असलं तरी मतदारसंघात मजबूत जाळे, पक्षाचा मोठा पाठिंबा, निवडणुकीत एकदा आलेलं अपयश या सगळ्या मुद्द्यांवरून ते तात्काळ उत्तराधिकारी होण्याच्या स्थितीत नसल्याचंही दिसतंय. त्याचबरोबर पार्थ पवार पुण्यातल्या एका जमिनीच्या व्यवहारावरून नुकतेच एका वादात अडकलेले. त्यामुळे त्यांच्यासाठी हा मुद्दा आपण नकारात्मक ठरू शकतो. पुढचं नाव येतं जय पवार यांचं. अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवार यांच्याकडे संभाव्य उत्तराधिकारी म्हणून पाहिलं जात आहे. जरी ते सध्या पडद्यामागे काम करत असले तरी तरुण नेतृत्वाला बढती मिळाली तर ते संभाव्य उमेदवार असू शकतात. आता ही झाली अजित पवारांच्या कुटुंबातली संभाव्य नावं. मात्र या पलीकडे राष्ट्रवादी पक्षफुटीनंतर अजितदादांसोबत बाहेर पडलेले नेते, दादांशी एकनिष्ठ राहिलेले नेते आणि काही प्रादेशिक मोठे नेते यांचीही नावं आता चर्चेत आली आहेत. त्यामध्ये प्रफुल्ल पटेल यांचं नाव चर्चेत आहे. प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य आहेत. ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसमधले सगळ्यात अनुभवी नेते आहेत. अजित पवारांच्या बंडाच्या वेळी पटेल हे त्यांचे प्रमुख रणनीतिकार होते. राष्ट्रवादीच्या संघटनेवरही त्यांचं चांगलं नियंत्रण आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीसाठी एक चांगला पर्याय असल्याचं बोललं जात आहे. प्रफुल्ल पटेल हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं व्यक्तिमत्व आहे. युतीचं व्यवस्थापन करणं, राष्ट्रीय सत्ता केंद्राशी संबंध आणि पक्ष संघटनेचं सखोल ज्ञान ही त्यांची बलस्थानं आहेत. परंतु बारामतीतील जनता त्यांना स्वीकारेल की नाही हा यात सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यानंतर नाव येतं सुनील तटकरे यांचं. सुनील तटकरे हे अजित पवारांच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक मानले जातात. ते रायगड जिल्हा राजकारणातून पुढे आले आणि त्यांनी कोकणात आपला पाया मजबूत केला. सध्या ते रायगड मतदारसंघातून लोकसभा खासदार आहेत. त्यांनी राज्य सरकारमध्ये अर्थ, ऊर्जा, जलसंपदा आणि ग्रामविकास यासह महत्त्वाची मंत्रिपदं भूषवली आहेत. पक्षफुटीनंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आले. कार्यकर्त्यांवरचं नियंत्रण आणि जिल्हास्तरीय संघटनेवरची पकड हे त्यांचं सामर्थ्य आहे. त्यामुळे त्यांच्याकडे एक प्रभावशाली नेता म्हणून पाहिलं जातं. त्यानंतर नाव येतं छगन भुजबळांचं. छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक प्रमुख ओबीसी नेते आहेत. भुजबळांनी उपमुख्यमंत्रीपद म्हणूनही काम केलंय. महत्त्वाची खातीही त्यांनी सांभाळली आहेत. भ्रष्टाचार प्रकरणात तुरुंगात काही वेळ घालवल्यानंतर ते राजकारणात परतले आणि नंतर अजित पवारांच्या गटात सामील झाले. आता अजितदादांचे संभाव्य उत्तराधिकारी म्हणून त्यांचं नाव चर्चेत आहे.
भुजबळ हे बऱ्याच काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत आणि त्यांना राज्याच्या राजकीय परिस्थितीचीही माहिती आहे. मात्र त्यांचं वय आणि पूर्वीचे वादविवाद यामुळे पक्षाचा मुख्य चेहरा बनण्याच्या त्यांच्या संधींना अडथळा येऊ शकतो असंही बोललं जातंय. तर अजित पवारांचे सहकारी असलेले धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोजक्या लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत. त्यांचा जनाधार प्रामुख्याने बीडमध्ये आहे. बीडमधील सरपंचाच्या हत्येवरून झालेल्या राजकीय वादानंतर जानेवारी 2025 मध्ये सरकारमधून दिलेल्या राजीनाम्यासह इतर वादविवादांमुळे त्यांच्या संधी मर्यादित झाल्यात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार हे एकमेव नेते आहेत ज्यांच्याकडे सर्वांना मान्य होईल असा अधिकार आहे, ज्यांचे बहुतेक ज्येष्ठ नेत्यांशी वैयक्तिक संबंध आहेत आणि सहकारी संस्था, साखर कारखाने आणि शैक्षणिक संस्थांभोवती उभारलेल्या महत्त्वाच्या संघटनात्मक आणि आर्थिक जाळ्यांवर त्यांचा प्रभाव कायम आहे. या सगळ्यात सर्वात मोठा टर्निंग पॉइंट म्हणजे शरद पवारांची भूमिका आहे. अजित पवारांच्या निधनामुळे पवार कुटुंब भावनिक स्तरावर एकत्र आलंय. खुद्द अजित पवारही दोन्ही गट एकत्र आणण्याच्या प्रयत्नात होते असे संकेत काही नेत्यांनी दिले आहेत. जर दोन्ही गट एकत्र आले तर सुप्रिया सुळे केंद्रात आणि सुनेत्रा पवार राज्यात नेतृत्व करतील अशीही शक्यता वर्तवली जाते. शरद पवारांचं वय आता 84 आहे. त्यांनी हळूहळू सार्वजनिक कार्यक्रम कमी केलेत आणि दैनंदिन जबाबदाऱ्या मुलगी सुप्रिया सुळे आणि नातू रोहित पवार यांच्याकडे त्यांनी सोपवल्या आहेत. त्यांची संभाव्य भूमिका जर काही असेलच तर पक्षाला स्थैर्य देणं, तात्काळ संकट व्यवस्थापित करणं आणि उत्तराधिकारी जो कोणी असेल त्याचं मार्गदर्शन करणं ही त्यांची भूमिका असेल असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे अजित पवारांच्या आकस्मिक निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. तसेच भाजपसोबत सत्तेमध्ये असलेले हे नेते पुन्हा शरद पवार यांच्यासोबत जाणार की अजित पवार यांच्या पक्षाला नवं नेतृत्व मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. उपमुख्यमंत्री पवार यांचा दांडगा राजकीय अनुभव आणि कौशल्य, नेतृत्व सर्वज्ञात आहे, त्यामुळे त्यांचा वारसा हक्क चालवण्याचं शिवधनुष्य कोण पेलणार? तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं काय आहेत? अजित पवारांचा राजकीय वारसा कोण चालवणार? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.